नमस्कार. मी रक्षंदा दिनेश नाईक गोव्याहून आलेली आहे. गोवा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कशाकरता फेमस गोवा आहे. तरी पण सुहास बुवा वजे यांच्यासारखे सदोदित धडपडणारे अशांकडे मी कीर्तन शिकलेली आहे. माझं शिक्षण चालू आहे आणि आता मी आफळे बुवांकडे शिक्षण चालू आहे. माझं BAचं ह्यावर्षी फर्स्ट इयर आहे. तेव्हा सगळ्यांचे आपले आशीर्वाद माझ्यावर असू दे. मी आता नारदीय कीर्तनाला सुरुवात करते. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लम्बिदयालम्बं लंबोदरपदाम्बुजं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. जय जय राम कृष्ण हरी राजा. जय जय राम कृष्ण हरी राजा. जय जय राम कृष्ण हरे कृष्ण. नवनीरदसमनवनीता प्रिया नवनीरदसमनवनीता प्रिया नवल विनोद विहारी राजा. नवल विनोद विहारी राजा. जय जय राम कृष्ण हरी राजा. जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि. शरणागत दीना चरणी राता शरणागत दीना चरणी राता
राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवती माता की जय सद्गुरुनाथ पै महाराज की जय भारत माता की जय आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची रे धन्य माता पिता तयाची रे आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा आणि माझ्या देवा पार नाही आणि माझ्या देवा पार नाही आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अनुपमती सलगी करीत असे. आपण सगळ्या जगदीश मूर्तींना माझा सादर प्रणाम. आपण सगळे ज्ञानी आहात तरी पण मी एक छोटासा प्रयत्न करते. एक संत होता. तो संत नदीच्या अलीकडे बसलेला आणि वाहत्या पाण्याला तो सतत बघायचा. आणि एके दिवशी एक असा साधू मनुष्य त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज काय बघतायत तुम्ही? साधू म्हणाले, ते जे पाणी वाहत आहेत त्यांच्याकडे मी बघत आहे. तो मनुष्य म्हणाला, तुम्ही पाणी बघून काय करणार? काय उपयोग आहे त्याचा? ते पाणी तसंच वाहत राहणार. तो साधू म्हणाला, अरे मला हेच तर सांगायचं आहे. हा संसार आहे, तो संसार असाच पाण्यासारखा वाहत राहणार आहे. आपल्याला हरिनामाची नौका घेऊन, भगवंताच्या नामाची नौका घेऊन तो समुद्र, ती नदी पार करायची आहे. सांगण्याचं तात्पर्य, आपल्याला जर आपलं हित करायचं असेल तर ह्या जन्मीत जोपर्यंत आपल्या इंद्रियामध्ये ताकद आहे आणि आयुष्याचा अजून नाश झाला नाही, यावत क्षयोन आयुष्य, तोपर्यंतच आपल्याला ती नौका आपण पार करू शकतो. नाहीतर आपला जन्म कुत्र्या मांजऱ्यासारखा होता कामा नये. ते जसे जन्माला येतात, त्यांना मुलं बाळं होतात, सगळं काही ते आपल्याच सारखं करतात. पण हा मनुष्याचा जन्म जरा वेगळा आहे. कधी आपला काळ कसा येईल हे आपल्याला सांगता येत नाही. कसा कोणता काळ येईल केव्हा, दिवा सारिखा काळ नेईल तेव्हा. तुझे वित्त तारुण्य लोपेल सारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. कसा काळ आपल्यावर कधी केव्हा येईल सांगता येणार नाही. आपलं जीवन म्हणजे एक पाण्यावरचा बुडबुड आहे. दिवा जसा विजावा तसे आपले जीवन विझून जाऊ शकते. प्रत्येक आई वडिलांना वाटतंय माझी मुलं चांगली व्हावीत, पण
आईवडिलांचं सुद्धा काही कर्तव्य आहे. आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलाला घेऊन कुठेही कीर्तनाचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम असेल तिथे जावं. झोपली तरी चालेल. माझ्यावरून सांगतेय, मी ज्यावेळी लहान होते त्यावेळी माझे आई वडील मला कीर्तनाला घेऊन जायचे. मला कीर्तनाचा गंध नव्हता, पण मी पूर्वरंगाला झोपायची आणि बरोबर आख्यानाला उठायची. कारण ती गोष्ट असते हो, आनंद येतो गोष्टीत. आख्यानाला उठून ते आख्यान ऐकायची. पण माझा सांगण्याचा हेतू एवढाच की मुलं जरी झोपली तरी चालेल, पण त्यांना घेऊन प्रत्येक आईवडिलांनी कुठेही कीर्तन असेल तर जावं. त्यांच्यावर संस्कार होतात. नाहीतर आपण जर आपलं जीवन फुकट घालवलं, आपल्या मुलाबाळांचं तरी घालवू नये, एवढंच. कारण एक गोष्ट सांगून पूर्वरंग आटपते. एक राजा होता. त्या राजाला 4 बायका होत्या. एके दिवशी राजा मरणशय्येवर पडला. त्याला आपला काळ जवळ येत आहे याची आठवण झाली. राजा आपल्या 4थ्या बायकोवर जास्त प्रेम करायचा. त्याला नवीन नवीन वस्त्रेलंकार आणून द्यायचा. त्याच्यावर जेवढा प्रेम होता त्याच्यापेक्षा कमी तो 3ऱ्या बायकोवर करायचा, आणि त्याच्यापेक्षा अजून कमी तो 2ऱ्या बायकोवर करायचा. आणि पहिली बायको असून नसून समान. कधी संवादच झाला नाही, प्रेम कसं जडणार? तर राजाने आपल्या 4थ्या बायकोला हाक मारली, प्रिये, महाराज काय झालं? माझ्याबरोबर येशील का? माझं मरण जवळ येते. ती म्हणाली, नाही महाराज, मी आपल्याबरोबर येणार नाही. तुम्ही गेल्यावर तुमचं कसं काय ते बघा, तुम्ही एकटेच जा. राजाला खूप वाईट वाटलं. राजाने आपल्या 3ऱ्या बायकोला हाक मारली, माझ्याबरोबर येशील का? नाही महाराज, मी आपल्याबरोबर येणार नाही. तुम्ही गेल्यावर मी 2ऱ्याबरोबर लग्न करायची. झालं, त्याच्यात काय? राजाने आपल्या 2ऱ्या बायकोला हाक मारली, माझ्याबरोबर येशील का? नाही महाराज, मी तुम्हाला स्मशानभूमीपर्यंत पोचवू शकते, त्याच्या पुढे तुमची वारी तुम्हीच करा. राजा अतिशय खिन्न झाला. पण श्रोते हो, शेवटी राजाची पहिली बायको दारावर उभी होती आणि राजाला म्हणाली, राजा मी येणार तुझ्याबरोबर, मी येणार. श्रोते हो, ही राजाची कथा झाली. आपल्याला सुद्धा 4 बायका आहेत. आपली 4थी बायको, आपलं शरीर आपल्याबरोबर येणार नाही. आपण त्याच्यावर खूप प्रेम करतो, नवीन नवीन वस्त्रेलंकार घालतो, पण आपल्याबरोबर येणार नाही. राजाची 3री बायको, आपण जे जे आपले म्हणतो, माझे घर, माझे दार, माझी गाडी, आपल्याबरोबर येणार नाही. आपण गेल्यावर नंतर आपल्या मुलाबाळांचं होणार. राजाची 2री बायको, आपले नातेवाईक, माझी बायको, माझी मुलं, माझं हे, माझे ते, आपल्याबरोबर येणार नाही. स्मशानभूमीपर्यंतच आपल्याबरोबर येऊ शकते, पण आपली पहिली बायको आपल्याबरोबर येणार. तो म्हणजे आपला आत्मा. तो एकच आपल्याबरोबर येऊ शकतो, आणखीन कोणीही आपल्याबरोबर येणार नाही. जसे आपण एकटेच येतो तसेच आपल्याला एकटेच जायला पाहिजे. आपलं हित आपल्यालाच करायला पाहिजे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. अशा मुलांना जन्म देणारे आईवडील सुद्धा धन्य होय. ही माझी झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. जे काही चुकलं असेल तर आपलीच मुलगी या नात्यानं मला क्षमा असावी, कारण शेवटी मनुष्य आहे, कधी ना कधी चुका तर होणारच आहे. तेव्हा मला क्षमा असावी. झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या समर्पित करते.